आजकाल बऱ्याच रुग्णांची किंवा बऱ्याच लोकांची ही तक्रार असते की सारखं सारखं टॉयलेटला जायला लागतं, की एका वेळेस जाऊन पोट साफ होत नाही, काही खाल्लं की जायला लागतं किंवा बांधून होत नाही, चिकट सेमी सॉलिड शेणासारखी अशी टॉयलेटला होते. स्ट्रेस आला किंवा कुठे बाहेर निघायचं आहे तर एकदा जरा जाऊन येऊ, किंवा पोटात काही काही लोकांना दुखून होते, कधी जुलाब होतात, कधी घट्ट होते. तर ह्याच्यावरती आज एक सुंदर उपाय आपण पाहणार आहोत. बेलफळाचा मुरांबा. बेलफळापासून असंही काही केलं जातं हे मला अलीकडेच समजलंय. उत्तर प्रदेश, हरिद्वार या बाजूला जर फिरायला गेलात ना तर जागोजागी बेलफळाचं सरबत हमखास विकतात. जरा जुनी पुस्तकं धुंडाळल्यावर समजलं की आपल्याकडे बेलफळाचा एक मुरांबा केला जातो, जो देखील या सरबता इतकाच गुणकारी आहे. बेलफळं ठराविक सीझनमध्येच मिळतात, त्यामुळे पिकलेली फळं घेऊन या आणि हा मुरांबा करून बघाच. फळं फोडून आतला गर काढून घ्यायचा. हा गर किसणीवर किसून त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या, कारण या बिया फार कडवट असतात. त्यानंतर गर आणि साखर असं मिक्स करून चांगलं आटवायचं. चवीला वेलची पूड आणि चव बॅलन्स करायला लिंबू पिळायचं. खूप वेगळी चव आहे या मुरांब्याची, करून बघा. आत्ता आपण पाहिलेला बिल्वा व लेह अर्थातच बेलाचा मुरंबा हे ग्रहणी रोग म्हणजेच IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम याच्यावरती खूप छान औषध आहे. रोज ताटात तुम्ही जशी चटणी कोशिंबीर वाढून घेता तसा एक चमचाभर बेलाचा मुरंबा ताटात वाढून घेऊन जेवणासोबत खाल्ला तर ह्यानी मूळव्याध, त्यानंतर ग्रहणी रोग, जंत, कृमी किंवा कोलायटिस असे पचनाचे अनेक विकार पटकन बरे होतात.